नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे। तुम्हाला खात्यावरती जर पैसे आले नसतील, 15वा हप्ता जर तुमच्या खात्यावरती आला नसेल किंवा 13वा 14वा 15वा हप्ता जर तुम्हाला मिळाला नसेल तर तुमच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। व्हिडिओला सगळ्यात पहिले लाईक करा। बऱ्याच महिलांना आता 9 तारखेला, 10 तारखेला आणि 11 तारखेला लाडकी बहिणी योजनेचा हप्ता आलेला आहे, परंतु काही महिलांना लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता आलेला नाही आहे। तर घाबरून जायचं काहीही कारण नाही आहे। बऱ्याच महिलांना 13वा 14वा हप्ता जो आहे तो मिळालेला नाही आहे। बऱ्याच महिलांना 15 पर्यंत हप्ते मिळाले आहे, म्हणजे कट टू कट 13, 14, 15 हे सगळे हप्ते त्यांना मिळालेले आहे। आत्तापर्यंत लाडक्या बहिणी योजनेचे ज्या महिलांना आत्तापर्यंत हप्ते मिळाले आहे, परंतु 13वा 14वा हप्ता मिळाला नाही किंवा 14वा 15 हप्ता मिळाला नाही, त्यांच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा। बघा, बऱ्याच वेळेला आपण काय करतो, आपली अपडेट जे आहे आपण तुम्ही जर दुसऱ्याच्या नंबरवरून जर तुम्ही खातं उघडलं असेल आणि त्यांच्या मोबाईलवरती जर त्यांचा मोबाईल नंबर जर तुम्ही दिला असेल तर तुमचा मेसेज डायरेक्ट त्यांच्या मोबाईलवरती येणार आहे। तुम्ही जर तुमचा नंबर नाही दिला, इतर कोणाचा नंबर जर तुम्ही दिलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे आले हा मेसेज जो आहे तो डायरेक्ट त्यांच्या खात्यावरती जाणार आहे। आणि आता KYC म्हणजे KYC करायला सांगितलेले आहे। बऱ्याच वेळा पुन्हा एकदा तुम्हाला KYC करायला सांगितलेले आहे सरकारने। ही KYC जी आहे ती करून घ्यायची आहे। KYC जर तुम्ही केली नाही तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यास तुम्हाला अडचण होईल। आणि जर तुमचं पोस्टातलं खातं असेल तर चांगली गोष्ट आहे, पोस्टामध्ये लवकर पैसे येतात। बघा, जर तुमचं बँकेमध्ये खातं असेल, प्रायव्हेट बँकेमध्ये जर खातं असेल आणि एखाद्या महिलेचं जर पोस्टात खातं असेल तर पोस्टात अगोदर पैसे येतात। ज्यांचं खातं पोस्टामध्ये आहे त्यांना सगळ्यात आधी पैसे येतात। त्यामुळे तुमचं जर खातं पोस्टामध्ये नसेल तर तुमचं खातं जे आहे ते पोस्टामध्ये तुम्ही काढून घ्या। पोस्टामध्ये खातं खोलून घ्या। तुम्ही खातं खोलत असताना तुम्हाला पॅन कार्ड लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे, तुमचा मोबाईल नंबर आहे किंवा लाईट बिल वगैरे आहे, या गोष्टी तुम्हाला खातं उघडण्यासाठी लागणार आहे। रहिवासी दाखला वगैरे याची काही गरज लागत नाही। आता बऱ्याच वेळा काय होतं, बँकेमध्ये आपण हे ओपन करतो, परंतु नंबर जर दुसऱ्याचा दिलेला असेल, म्हणजे समजा तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती आहे, मुलगा आहे किंवा तुमचा भावाचा नंबर दिला असेल किंवा दुसरा कोणाचा तुम्ही नंबर दिला असेल तर तुमचा मेसेज जो आहे तो त्यांच्या नंबरवरती जाणार आहे। आता ज्या महिलांना 14वा 15वा हप्ता जो आहे तो आलेला नाही आहे तर त्यांना दोन्ही हप्ते मिळून त्यांना 3000 रुपये खात्यावर येणार आहे। आणि ज्या महिलांना 13वा 14वा 15वा हप्ता मिळाला नसेल तर त्या महिलांना 3 हप्ते जे आहे ते म्हणजे 4500 रुपये त्यांना ते खात्यावरती येणार आहे। आणि बऱ्याच महिलांना आता फक्त 15वा हप्ता येणं बाकी आहे। बघा, तुम्हाला जर खात्यावर पैसे आले असतील तर पटकन कमेंट्स बॉक्समध्ये सांगा। अजिबात वेळ वाया घालवू नका। कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला पैसे खात्यावरती आलेले आहे, तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगा, जेणेकरून इतर जे तुमच्या जिल्ह्यातल्या ज्या लेडीज आहे त्यांना त्याचा फायदा होईल। आणि म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे आले परंतु त्यांच्यापर्यंत पोहोचले नाही तर त्यांच्या काही कागदपत्रांमध्ये काही पडताळणी करायची असेल तर ते करून घेतील। त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या खात्यावरती जर पैसे आले असतील तर आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याकडून पैसे जे आहे ते इतर कोणाच्या खात्यावरती जातात, कारण तुम्ही त्यांचे कागदपत्र दिलेले असतात आणि त्यामुळे तुम्हाला ते पैसे जे आहे ते खात्यावरती येत नाही। बऱ्याच वेळेला तुमचे जे आत्तापर्यंत बऱ्याच महिला आहे ज्या घरकाम करतात, ज्या इतर कामं करतात, त्यांना आत्तापर्यंत 1 रुपया देखील मिळालेला नाही आहे। तर त्यांची खोटी कागदपत्र तयार करून बऱ्याच लोकांनी फ्रॉड पण केलेला आहे, परंतु आता ते सरकारच्या निदर्शनात आलेले आहे तर ते त्यांनी बंद केलेले आहे ते पैसे पण। परंतु आता जर परत तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचा हप्ता जर पाहिजे असेल तुम्हाला तर तो फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला काही दिवस वेट करावा लागणार आहे। ते फॉर्म येणार आहे परंतु थोडे दिवस तुम्हाला वाट बघावी लागणार आहे। लाडक्या बहिणी योजनेचे जर 15वा 16वा हप्ता जर तुम्हाला मिळाला नसेल, 15वा 16वा मिळून तुम्हाला येईल किंवा 13वा 14वा 15वा असे 3 हप्ते मिळतील किंवा ज्यांना 15वा हप्ता यायचा बाकी आहे त्यांना 15, 16 पण येऊ शकतो खात्यावरती, कारण दिवाळीनिमित्त बोनस हा जो आहे ते सरकार आपल्याला देणार आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा।
भेटूया पुढच्या अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.